नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्वाचा आणि तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्याकडे इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधले काही उतारे आहेत. हे उतारे अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामधील मूळ रहिवाशांच्या विस्थापनाची कहाणी सांगतात. म्हणजे युरोपीय वसाहतवाद आणि आधुनिकीकरणाच्या काळात हे नेमकं कसं घडलं हे आपण समजून घेणार आहोत. या चर्चेचा उद्देश फक्त घटनाक्रम पाहणं नाहीये, तर त्यामागचा संस्कृतींमधला संघर्ष, जमिनीच्या मालकी हक्काच्या वेगवेगळ्या कल्पना आणि या विस्थापनाचे जे दूरगामी परिणाम झाले ते समजून घेणं आहे. चला तर मग या विषयाची उकल करूया. तर हे सगळं साधारणपणे 18व्या शतकात सुरू झालं. युरोपीय लोक अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक व्हायला लागले. त्यांना सेटलर्स किंवा वसाहतकार असं म्हटलं गेलं. पण त्यांच्या येण्याने तिथे हजारो वर्षांपासून राहणाऱ्या मूळ लोकांना आपली जागा सोडावी लागली. या संघर्षाचं मूळ कारण काय होतं? याचं मूळ कारण म्हणजे हा जो संघर्ष आहे तो दोन संस्कृतींच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनातल्या फरकात आहे. युरोपियन लोकांसाठी जमीन ही एक वस्तू होती. वस्तू हो, म्हणजे जिची खरेदी विक्री करता येते, जिच्यातून नफा कमवता येतो. त्यांनी काय केलं तर जंगलं तोडून शेतीसाठी जमीन तयार केली. याउलट मूळ रहिवाशांसाठी जमीन ही निसर्गाने दिलेली एक पवित्र देणगी होती. अच्छा, तिचा मालक कोणीही असू शकत नाही अशी त्यांची भावना होती. म्हणजे हा सगळा जमिनीच्या मालकी हक्कावरून झालेला संघर्ष होता. अगदी बरोबर. आणि इथे एक गोष्ट खूप महत्वाची आहे. 1854 मध्ये अमेरिकेतल्या एका मूळ निवासी प्रमुखाने चीफ सिॲटल यांनी अमेरिकन सरकारला एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून हा फरक खूप स्पष्टपणे दिसतो. ते विचारतात, तुम्ही आकाश किंवा जमिनीची ऊब कशी विकत घेऊ किंवा विकू शकता? वा, हा एकच प्रश्न दोन्ही संस्कृतींमधला जो मूलभूत फरक आहे तो स्पष्ट करतो. इथेच तर खरी गंमत आहे की युरोपीय लोक या मूळ रहिवाशांना असभ्य मानत होते. पण त्यांच्याबद्दल सगळ्यांचंच मत सारखं होतं का? नाही, अजिबात नाही. याबद्दल खूप वेगवेगळ्या कल्पना होत्या. रुसोसारख्या विचारवंताने त्यांना उदात्त वन्य म्हणजे नोबल सॅव्हेजेस असं म्हटलं. अच्छा, म्हणजे असे लोक जे संस्कृतीच्या भ्रष्टाचारापासून दूर आहेत. तर दुसरीकडे थॉमस जेफरसन सारख्या नेत्यांनी त्यांना दुर्दैवी वंश म्हटलं. त्यांच्या मते या लोकांना एकतर सुधारलं पाहिजे किंवा नष्ट केलं पाहिजे. यातून हेच दिसतं की मूळ रहिवाशांबद्दलची मतं ही त्यांना प्रत्यक्ष न समजून घेताच बनवली गेली होती. आता आपण अमेरिकेकडे वळूया. अमेरिकेत हे विस्थापन नेमकं कसं घडलं? आपल्याकडे माहितीनुसार ही एक सुनियोजित प्रक्रिया होती असं दिसतंय. वेस्टर्न फ्रंटियर किंवा पश्चिमेकडील सरहद्द ही संकल्पना यात महत्वाची आहे. हो, ही सरहद्द सतत पश्चिमेकडे सरकत होती. म्हणजे जसे जसे युरोपीय वसाहतकार पुढे जात तसतसं मूळ रहिवाशांना मागे ढकललं जात असे. अमेरिकेने फ्रान्सकडून लुइजियाना पर्चेसद्वारे मोठी जमीन विकत घेतली, मग मेक्सिकोसोबत युद्ध करून भूभाग मिळवला. आणि या सगळ्या प्रक्रियेत मूळ रहिवाशांसोबत केलेले अनेक करार नंतर तोडले गेले. अच्छा. त्यांना मर्यादित क्षेत्रांमध्ये, ज्यांना रिझर्वेशन म्हणतात, तिथे राहायला भाग पाडलं गेलं. आणि यातूनच मग ट्रेल ऑफ टिअर्स सारखी एक खूप दुःखद घटना घडली, नाही का? बरोबर. जॉर्जियामधली चेरोकी जमात, त्यांनी इंग्रजी शिकून आणि अमेरिकन जीवनशैली स्वीकारून जुळवून घेण्याचा खूप प्रयत्न केला होता. तरीही त्यांना नागरिक मानलं गेलं नाही. नाही. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते जॉन मार्शल. त्यांनी निकाल दिला की चेरोकी एक स्वतंत्र समुदाय आहे आणि त्यांना त्यांच्या जमिनीवर हक्क आहे. म्हणूनच या घटनेला ट्रेल ऑफ टिअर्स म्हणजे अश्रूंची वाट असं म्हणतात. आणि त्यानंतर मग गोल्ड रश सुरू झाली, म्हणजे सोन्याची धाव. याने तर परिस्थिती आणखी बिघडवली असेल. निश्चितच. 1849 मध्ये कॅलिफोर्नियात सोन्याचा शोध लागल्यावर युरोपीय लोकांचे लोंढेच्या लोंढे तिकडे येऊ लागले. रेल्वे मार्ग बांधले गेले. मोठ्या प्रमाणावर शेती सुरू झाली. या शेतीला आणि वस्त्यांना धोकादायक वाटणारे प्राणी म्हणजे लांडगे वगैरे त्यांची शिकार केली गेली. पण सर्वात विनाशकारी ठरली ती गव्यांची म्हणजे बायसनची शिकार. अच्छा. गवारेडा हा मूळ रहिवाशांच्या जीवनशैलीचा कणा होता. 1890 पर्यंत गवारेडे जवळजवळ नामशेष झाले आणि त्यासोबतच मूळ रहिवाशांची पारंपरिक जीवनशैलीही संपुष्टात आली. आता आपण दुसऱ्या खंडाकडे वळूया, ऑस्ट्रेलिया. तिथेही कहाणी साधारण सारखीच आहे.
पण त्याला एक वेगळा कायदेशीर पैलू आहे. हो, ऑस्ट्रेलियातील घटना अमेरिकेपेक्षा बऱ्याच नंतर घडली. 1770 मध्ये जेव्हा कॅप्टन कुक तिथे पोचला तेव्हा त्याने टेरा नुलियस या लॅटिन शब्दाचा वापर केला. टेरा नुलियस. हो, याचा अर्थ होतो कोणाच्याही मालकीची नसलेली जमीन. या कायदेशीर संकल्पनेचा आधार घेऊन ब्रिटिशांनी संपूर्ण खंडावर ताबा मिळवला. तिथे 40,000 वर्षांपासून राहणाऱ्या ॲबोरिजिन्स या मूळ रहिवाशांसोबत कोणताही करार करण्याची त्यांना गरजच वाटली नाही. म्हणजे संपूर्ण खंड रिकामा घोषित केला गेला? ही किती धक्कादायक कल्पना आहे. याचा ॲबोरिजिन्सवर काय परिणाम झाला असेल? परिणाम खूपच विनाशकारी होता. एकतर युरोपीय लोकांसोबत आलेल्या आजारांमुळे ज्यांच्याविरुद्ध मूळ रहिवाशांमध्ये प्रतिकारशक्ती नव्हती त्यांची लोकसंख्या 90% कमी झाली. 90%? हो, त्यांना त्यांच्या जमिनीवरून हुसकावून लावून तिथे मेंढीपालन आणि खाणकाम सुरू झालं. आणि बराच काळ त्यांच्या इतिहासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. इतिहासकार W.E.H. स्टॅनरनी याला द ग्रेट ऑस्ट्रेलियन सायलेन्स असं म्हटलंय. द ग्रेट ऑस्ट्रेलियन सायलेन्स म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या इतिहासातील एक मोठी शांतता ज्यात या लोकांचा आवाजच नव्हता. या दोन्ही कहाण्या खरंच खूप निराशाजनक आहेत. पण 20व्या शतकात काही बदल घडून आले असंही आपल्या माहितीमध्ये आहे. मग या सगळ्याचा आजच्या काळात काय अर्थ निघतो? हो, इथे ऐतिहासिक न्याय आणि मान्यतेचा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. अमेरिकेत 1920च्या दशकापासून आणि ऑस्ट्रेलियात 1970च्या दशकापासून मूळ रहिवाशांच्या हक्कांसाठी चळवळी सुरू झाल्या. अच्छा. अमेरिकेत 1934च्या इंडियन रिऑर्गनायझेशन ॲक्टनुसार मूळ रहिवाशांना जमीन खरेदी करण्याचे आणि कर्ज घेण्याचे हक्क मिळाले, तर ऑस्ट्रेलियामध्ये व्हाईट ऑस्ट्रेलिया धोरणाच्या जागी बहुसांस्कृतिकतेचं म्हणजे मल्टीकल्चरलिझमचं धोरण स्वीकारलं गेलं. आणि त्या टेरा न्यूलियस संकल्पनेचं काय झालं? हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. 1992 मध्ये माबोके केसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या उच्च न्यायालयाने टेरा न्यूलियस ही संकल्पनाच रद्द केली. अरे वा. न्यायालयाने मान्य केलं की 1770 पूर्वी या भूमीवर लोक राहत होते आणि त्यांचे जमिनीवरचे दावे वैध आहेत. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. इतकंच नाही तर मिश्रवंशीय मुलांना त्यांच्या कुटुंबापासून जबरदस्तीने वेगळं करण्याच्या धोरणाबद्दल माफी मागण्यासाठी 1999 मध्ये नॅशनल सॉरी डे सुरू करण्यात आला. नॅशनल सॉरी डे? हो, भूतकाळातल्या चुका मान्य करण्याचं हे एक प्रतीक आहे. तर आज आपण दोन खंडांमधील विस्थापनाच्या समांतर पण वेगवेगळ्या कहाण्या पाहिल्या. जमिनीचा अर्थ आणि मालकी हक्क यावर असलेल्या मूलभूत मतभेदातून हा संघर्ष निर्माण झाला होता, हे स्पष्ट दिसतंय. हो, आणि यातून हेही दिसतं की इतिहासाचं कथन कसं बदलू शकतं. मूळ रहिवाशांना असभ्य मानण्यापासून ते त्यांच्या प्राचीन संस्कृती आणि हक्कांना मान्यता देण्यापर्यंतचा प्रवास. आणि द ग्रेट ऑस्ट्रेलियन सायलेन्स पासून ते नॅशनल सॉरी डे पर्यंतचा प्रवास. अगदी. हा वैचारिक बदलाचा एक मोठा टप्पा दर्शवतो. या माहितीमधून जमीन आणि कायदेशीर हक्कांसाठीचा संघर्ष तर दिसतोच, पण त्या पलीकडे संस्कृती आणि ओळखीचा संघर्षही दडलेला आहे, नाही का? हाच विचार पुढे घेऊन जाण्यासाठी एक प्रश्न मनात येतो. जेव्हा एखाद्या लोकांचा त्यांच्या जमिनीशी असलेला संबंध तुटतो, तेव्हा केवळ त्यांचे समुदायच नाही तर त्यांच्या कथा आणि आधुनिक जगातील त्यांची ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी काय लागत असेल?